मंडळी, प्री वेडिंग फोटोशूट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज आपण बघणार आहोत प्री वेडिंग प्रँक. बघूया ही धमाल जी आपल्याला दाखवत आहेत हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. अरे नको ना निमिष, निमिष ऐक ना निमिष. अरे नको ना बाबा, प्लीज नको, मला खूप भीती वाटते जरा. अरे काय घाबरतो यार, मजा येईल. मी तुला सांगतो, मी खूप लग्नात केलंय रे सगळं, जाम मजा येते. तू एकदा ती आली आहे का चेक कर, मी ते जागा बघतो. कोण येणार आहे? किती मुली आहेत रे तुझ्या आयुष्यात? शिवाली. उद्या लग्न आहे ना मग तिच्याशी. हा. मग कोण येणार आहे काय विचारतो? शिवाली. जा बघ, आपण जाम मजा करू. ऐक ना निमिष, मला ना खूप भीती वाटते. मला कसं आहे ना, आमचं अरेंज मॅरेज आहे यार, 3च महिने आम्ही भेटलोय फक्त. ती नर्वस वगैरे झाली ना, वाट नाही लावू होत रे बाबा नर्वस. असे 10 अरेंज मॅरेज बघितलेत मी, आणि 10 अरेंज मॅरेज मध्ये मी प्रँक केलेत. अरे मी पण- तुला सांगतो, उद्या जेव्हा हा प्रँक तू तुझ्या रिसेप्शनला स्क्रीनवर बघशील ना, लोक एवढे एन्जॉय करतील, आणि तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी आयुष्यभराची मुवमेंट क्रिएट होईल. मी तुला सांगतो. तुम्ही ना फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ह्या मोमेंट क्रिएट करणं थांबवा. नको शहाणपणा शिकव मला. आपसुक होऊ दे ना यार ह्या मोमेंट. होईल ना यार, तू मजा कर ना यार. वर्क होईल ना हा प्रँक. की बघ ती येते. हा, मी इथे जाऊन शूट करतो. हा, तू मस्त कर. मी कुठे थांबू? टायगर मी कुठे थांबू? मी जिजू कोणाला भेटायचंय? मला शिवालीला. लाजताय कसले नाव घ्यायला एवढं? नाही. जिजू का भेटायचंय हो? जिजू काय बोलायचंय? आमच्याशी बोला ना जिजू. बोला ना जिजू. कशी जळते? जळते शिवा. मला थोडं बोलाय. हळू हळू ते. आपण जिजूंना एंटरटेन करूयात का? मी करणार. नको मी करणार. शिवा शिवा मला करू द्या ना एंटरटेनमेंट. मला नाही मिळत चान्स. जी शिवाली तर तुम्ही थांबा जरा. तुम्ही हातावर सूर्यफूल घेऊन आलात, तुम्ही जरा असं थांबा प्लीज. शिवाली, त्यांना सांग ना जायला. हांडे, चेतू, प्रिया, बस झाला. चला जा. का चेष्टा गं? करतायत ते. मस्करी. प्लीज जा आता, बस झालं. बरं, आम्ही जाऊ का? आम्ही जातो. जवळ आम्ही जातो. चला जाऊया का? मस्करी करते होती. मी चेष्टा करते होती. बस झालं चेतू, प्रिया, बस झालं. बस. मला बोलायचंय तिच्याशी, थोडं पर्सनल आहे, तर त्यासाठी. बोला हो जिजू, बोला. फक्त बोलाच हा जिजू. ए बस झालं, चला आता जा. चल त्याला बोलायचं. होय, चला जिजू, ऑल द बेस्ट. हा. काही लागलं तर फोन करा. आम्ही इथेच आहोत. ऑल द बेस्ट. आणि काही कोणी केलं तर शिट्टी मारा, मी इकडेच. नाही, मी तसं काही नाहीये माझं. सॉरी. नाही, सगळ्या अशाच का असतात मला कळत नाहीत मैत्रिणी. बस ना, मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. ए, तू जेवला नाहीयेस का? काय जेवला नाहीयेस का? नाही, जेवलो मी. नाही, मगाशी ते वरती पण ते बोलत होते की जेवण अर्ध. मी सांगते हॉटेलवाल्यांना. आय एम सो सॉरी. मी घेऊन येऊ तुझ्यासाठी? अगं नाही, ते नाही लगेच. तू काय शिवा करणारस? शिवा तू बस. मला हे नाही सांगायचंय. बस ना, तू बस. मला वेगळं महत्वाचं सांगायचंय. अच्छा, हा वेगळं बोलायचं. हा. मला माझं वेगळ्या मुलीवर प्रेम आहे. म्हणजे मला वेगळी मुलगी आवडते. रावी नाव आहे तिचं, रावी. आम्ही कॉलेजला भेटलो होतो, आणि आम्ही नूडल्स शेअर करता कॅन्टीनमध्ये आमचं, म्हणजे कसं झालं, नूडल्स काय आपल्याला इक्वल शेअर करता येत नाही. कोणाला जास्त होतं, कोणाला कमी होतं. मग कमी जास्त या भांडणात आमचं प्रेम झालं. आणि झालं प्रेम. मग आम्ही नोट शेअर करायला लागलो, लव्ह लेटर शेअर करायला लागलो, आणि मग कधी आम्ही आमची मनं शेअर केली ना, कळलंच नाही ग. म्हणजे लोक आम्हाला प्रेमाने ओरावी म्हणायचे. ओरावी ओरावी. छान वाटतं ना. म्हणजे आपलं कसं होतं बघ ना, ओंकार, शिवाली, ओशी. ओशीवाऱ्याला स्ट्रगल करतोय असं वाटतं ग. सी ए नको. पण 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 मला तीच आवडते ग, शिवाली.
माझ्या पाठीवर जो मी आरचा टॅटू काढलाय तो राऊतचा नाहीये, तो रावीचा आहे. माझ्या बाबांनी मला फोर्स केलं तुझ्याशी लग्न करायला, म्हणून मी हो बोललो. नाहीतर माझं खरं प्रेम रावीवर आहे. काल तिचा मला फोन आला होता की मी जर तुझ्याशी लग्न केलं तर ती आत्महत्या करेल आणि मला ते नाही बघवणार. शिवाली, तुम्हाला विसरून जा. ओंकार, झोल झाला रे, झोल झाला. सगळी मांडवली, सगळं जुगाड, सगळा वेळ वाया गेलाय. तू काय म्हणजे झोल, वेळ, मांडवली, काय बोलते शांडवली? शिवाली, काय बोलतेस तू? झोल झालाय म्हणजे काय झालं? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर ज्यूस. हा, नाही 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 ओंकार, डेव्हिड तू जा. डेव्हिड आहे ना याचं नाव? डेव्हिड जा. डेव्हिड प्लीज गो. अगं पण मला ज्यूस तर पिऊ दे. नाही नको. डेव्हिड, अगं नको पिऊ तू ज्यूस, प्लीज नको पिऊ. अगं मला पिऊ दे ना ज्यूस. काय प्रॉब्लेम आहे शिवाली? ओंकार, त्याच्यात विष आहे अरे. हा, काय? मीच तुला विष घालून मारणार होते. हा, एकटी नाही हा. मी एकटी नाही, मी आणि बबडूचा प्लॅन होता. बबडू. कोण बबडू? बबडू. कोण हा, कोण आहे? बबडू कोण आहे? बबडू, हा? ज्याच्यावर माझं प्रेम आहे तो बबडू. घरातले आमच्या लग्नाला तयार नव्हते ना, म्हणून मी तुझ्याशी अरेंज मॅरेज करायला तयार झाले. अरे बबडूचाच प्लॅन होता, म्हणजे मी तुझ्याशी लग्न करायचं, तुझा काटा काढायचा, आणि त्यानेच ह्या विषाचा प्लॅन केला होता. म्हणजे तुझ्या सरबतामध्ये विष घालायचं आणि तुला मारून टाकायचं. आणि असं तसं विष नाही आहे, म्हणजे फेस आला आणि तू मेला असं नाही होणार आहे. म्हणजे तू आता विष पिणार, मग सकाळी उठणार, सकाळी तुला अटॅक येणार आणि लोकांना असं वाटणार की अटॅक येऊन तू मेलास. काहीच पुरावे राहणार नाहीत. हो. आणि मग तू मेल्यानंतर याची न्यूज पण होईल ना. नवरीच्या आयुष्याची बोट बुडली, नवऱ्या मुलाची विकेट पडली. मला मारणार होतीस? खरं मला खरं मारणार होतीस तू? मग तो बबडू नावाच्या मुलासाठी तू मला मारणार होतीस? बबडू नावाच्या मुलासाठी? हा, ऍक्च्युली ते म्हणजे तू मेला असता तर बाबांनी बबडूशी लग्न केलं असतं ना. कारण एवढा खर्च केलाय बाबांनी, तर खर्च केल्यानंतर ते एक चॉईस नाही बघत ना, लग्न लावून देतात. आणि जर बबडूने तुझ्या मित्राने माझ्याशी लग्न केलं असतं तर मग त्याची न्यूज झाली असती ना. काय? नवरा मुलगा मेला रात्री, मित्राने दिली आयुष्यभर सांभाळण्याची खात्री. हसू नकोस तू हसू टाळ्या काय देतेस तू? माझा मर्डर होणार होता इथे. आता विष घालून मर्डर होणार होता. बबडू कोण आहे बे? कोण आहे बबडू? बबडू लाडाचं नाव आहे, खरं नाव बबनराव आहे त्याचं. बबनराव ही मला लाडाचंच नाव वाटतंय शिवाली. नाही. बबन तुला कसं तुझ्या कॉलेजमध्ये सगळे लाडाने ते काय म्हणायचे, ओरावी ओरावी, तसं आम्हाला बशी म्हणतात. शिवाली बबनराव बशी. बशी. हो. आणि मी कोण आहे? फुटलेल्या कानाचा कप आहे मी? बशीवर असा उरावर येऊन बसलाय तो मी आहे? नाही. मला हे कधीपासून सुरू आहे? हे प्रेम प्रकरण कधीपासून सुरू आहे? 3 महिने झाले. अगं आपण 3 महिन्या आधी बोललो होतो. आपल्या लग्नाची बोलणी होती 3 महिन्या आधी. त्यानंतर ओंकार, तिसरी पासूनच लफड आहे आमचं. तिसरी? हो. तिसरीत कोण प्रेम करत? तिसरीत आपल्याला प्रेम बोलता पण येत नाही. आपण प्रेम करत असतो. कारण ती आडवी स्टँड लावलेला असतो पला. तू आपल्याला नको ना यार, नको ना शिवा, तू विसरून जा. हा कोण आहे? आपण नको त्याच्या नादी लागायला. आपलं आहे की नाही? मी कसं विसरू त्याला? मला नाही जमणार त्याला. तिसरी पासून एकत्र होतो ओंकार. तुला कळतंय का? तिसरी पासून फक्त तो गरीब आहे ना, म्हणून घरातले नकार देतायत लग्नासाठी. करेक्ट आहेत तुझ्या घरातले, करेक्ट आहेत. असं काय करतोयस? पण
तुला ते तुझ्या रावीशी लग्न करायचं होतं ना, मार्ग मोकळा आहे ना. तू रावीशी लग्न कर, म्हणजे ओरावी आणि बशी, हा आपण सुखाचा संसार करू. रावीशी लग्न कर. तू शिवाली, अगं तू मला मारणार होतीस. तू मला प्लॅन मी सगळ्यांना सांगणार आहे. नाही, ते रस्ता कुठे मला सांगू दे. ऐका रे. अरे यार, हे कसं विसरले मी. काय विसरलीस तू? अरे काय? आई शपथ, काय करू. मग मी फोन करते. कोणाला फोन करते शिवाली? काय 1 मिनिट काय. हॅलो. हॅलो. कोण आहे? हा अभागी सुहागण. कोण अभागी? शिवाली बोलते. ओंकारच बाळाचा बाप. मिशन कॅन्सल आहे. काय? हो, जाऊ दे. फोन ठेव. काय कोण आहे? ओंकारच बाळाचा मिशन काय म्हणजे? अभागी सुहागण कोण आहे? कोण आहे अभागी सुहागण? कोण आहे? शांत हो. मी शांतच आहे. बस. मला नाही बसायचं. तू मला सांग, हे अभागी सु आहे काय? शांत हो, मी सांगतो. मला सांग, पटकन सांग. काय सांग पटकन. प्लॅन बी. प्लॅन बी. बी. ए जर फ्लॉप झाला असता, तू ज्यूस प्यायला नाही म्हटला असतात, तर बबडूने प्लॅन बी तयार करून ठेवला होता की अभागी सुहागन ती बाळाला उद्या आपल्या लग्नाच्या वेळेस घेऊन येईल आणि असं सांगेल सगळ्यांसमोर की हे बाळ ओंकारचं आहे. असं सांगेल? असं सांगेल हे बाळ ओंकार? असं सांगेल? DNA टेस्ट वगैरे असते, कोणाला विश्वास नसता बसला. फालतू प्लॅन आहे तुमचा, फालतू. नाही, ते DNA टेस्ट करायला 3 महिने 6 महिने कितीतरी वेळ गेला असता ना. लग्न लांबलं असतं ना. आणि त्यावेळेत मम्मी पप्पांच्या मनातून उतरून गेला असतास ना तू, आणि सगळ्यांना डाऊट आला असता तुझ्यावर. आणि माझ्या नातेवाईकांनी तुला खूप मारलं असतं. माझ्या भावाने तुडवलं असतं, पोलिसात दिलं असतं, आणि मग त्याची पण न्यूज झाली असती ना. भर मंडपात घडला हा प्रकार. वराडी झाले गपगार. नको हसू शिवाली, नको हसूच. हसू नको म्हणजे, अरे तुला कळते का, हे सगळं झाल्यानंतर तुझ्यावरचा विश्वास उडाला असता बाबांचा, आणि बाबा म्हणाले असते मला, बरं झालं शिवाली, त्या नराधमांच्या हातातून सुटलीस तू. हो. मी नराधम? आणि मग बाबांनी अशी पगडी ठेवली असते आणि बाबा म्हणाले असते, कोई हे क्या, माझ्या मुलीचा हात थांबेगा, पगडी का मान राखो, कोई हे क्या. आणि मग माझ्या बबडूने हात वर केला असता, आणि मग माझं आणि बबडूचं लग्न झालं असतं. लाज वाटते तुला? हसत हसत सांगतेस हे सगळं. माझ्या लग्नात तू असं मेरा बेटी का बाप आहे असं करून तू एक मुलगी आणणार होतीस. अरे माझ्या आईचं काय झालं असतं, बाबांचं काय झालं असतं याचा विचार केलास थोडासा? बाबांना अटॅक आला असता माहितीये तुला. आणि तू कोण आहे ते तुझे वडील? पगडी ठेवून का असं बोलतायत ते मला कळत नाहीये. मूर्ख कुठली. तुला ना चुकलं माझं. चुकलं माझं? चुकलं. तू आत्ता बोलतेस चुकलं माझं? त्याच्यासाठी कान पकडून सॉरी बोल. कान पकडून काय सॉरी म्हणतेस तू? मला कळत नाहीये. प्लीज. मारायचं प्लॅनिंग आहे. तू चिडतो काय? कॅन्सल झाले. तू ज्यूस नाही प्यायला. मी अभागी सुहागनला म्हणाले तू येऊ नकोस. झालाय, आता तू मोकळा. रावीशी लग्न कर. निमिष. अरे कमाल प्रँक झाला. मारणार आहे मला. ते नाही. काय ते नाही मारणार आहे तुला. हा आमचा प्रँक होता ज्याचा तू फक्त एक भाग होतास, आणि तो सक्सेसफुल झाला. वा वाहिनी, वा हा प्रँक होता. म्हणजे तुझं त्या बबडू बरोबर काय नाही आहे ना? तुझं ते रावी बरोबर पण काय नाहीये ना? नाही. मग माझं पण काय नाहीये. तुझं नाक दे. हात दे. ओ माय गॉड, जबराट होता प्रँक. फार मजा आली. सई,
ओंकार, मला स्वतःला म्हणजे पर्सनली जेव्हा मला चिडायचं असतं किंवा स्क्रीनवरती इरिटेट व्हायचं असतं, मला पर्सनली ते फार अवघड जातं. पण तू ते इतकं इझिली करतोस की तुझ्यामुळे म्हणजे बाकीच्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच, पण आम्ही विषयाशी समरस होतो. म्हणजे मला आत्ता असं वाटलं की हे खरंच चाललंय की काय, 1-2 मिनटं लागतात बाहेर यायला. सो मला असं वाटतं की प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे याला कारणीभूत आहे. आणि ऑफकोर्स लिखाण आणि आजकाल छान कॉन्ट्रीब्युशन चाललेलं आहे, मस्त. सो धमाल, मजा आली. कीप इट अप. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू ब्रँड मास्टर्स, थँक्स अ लॉट. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुल्या अर्थात हास्य महारथी समीर चौघुले यांनी केली आहे आज एक प्रतिज्ञा. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होईल की नाही हे माहिती नाही, पण त्या निमित्तानं हास्याचे राग नक्कीच आळवले जातील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांचं. या बया, लईच शांतता आहे हो घरात. मला वाटतंय आज पालिकेची गाडी येऊन रोज रेखत बसणाऱ्याला गोनपटात टाकून घेऊन गेली वाटतं. काय झालंय काय माहिती, हितच बसली. काय साहेब, ओ साहेब, आज काय गाण्याचा विराज नाही वाटतं. रियाज म्हणतात त्याला, रियाज. हे जे काय असेल. विराज विराज. किती करलं हे काय झालं मला? विराज, हे काय होतंय मला? असं काय आहे या शब्दात? किती करताय हो साहेब. ते जे काय असतंय ते विराज का रिवाज काय हे तुमच्या भाषेत मला कळत नाही. ते नाही काय म्हणलं का तुमच्या नरड्यात कोणी हात घालून तुमच्या गाळ्यातला सोऱ्या काढून नेलाय चोरून. सोऱ्या म्हणजे? ते काय इथं आता ते रेखत बसत असती रोज. ते स्वरयंत्र म्हणतात त्याला. ते बिंडोक. सोऱ्या म्हणजे चकली पडतो ना, त्याला सोऱ्या म्हणतात. दुसरं तुम्ही काय करताय ता? चकल्याच तर पाडताय गाण्याच्या. शांतपणा करू नकोस तू, सांगून ठेवते मी वेगळ्या मूड मध्ये. मी आज काहीतरी एक गांभीर्याने निर्णय घेतलेला आहे आयुष्यात. काय? मी गाणं सोडलेलं आहे. परत एकदा बोला. मी गाणं सोडलेलं आहे. पाया देव पावला म्हणायचा. चला, म्हणजे आता लवकरच ही दळभद्री सिरीज एकदाची काही ती बंद पडल. नाही हो, तुम्हासनी सांगते, या माणसाला लांब केसाचा विग लावायला मिळेल म्हणून ही सिरीज चालू ठेवली होती. बाकी दुसरं काही बी कारण नाही. शांतपणा करू नको असं सांगून ठेवतो तुला मी. दुसरं काय करणार मी निर्णय घेतलेला आहे. या घरात पुन्हा गाणं कोणीही गाणार नाही. फायनल निर्णय आहे. मी गाणं सोडलेलं आहे. तो काही कमरेचा पंच आहे वय सहज सोडायला. मी गाणे सोडलेलं आहे काय सांगायलंय मला? सुटणार आहे काय तुमच्याच्यानी? गाणं जीव आहे तुमचा, तुम्ही सोडू शकत नाही. मला मेरे को ये मन करो, शिकाओ मेरे को. मी गाणं सोडलेलं आहे म्हणजे सोडलेलं आहे. या घरात यापुढे कोणीही गाणं हा शब्द उच्चारायचा नाही. दॅट्स फायनल. काय काय ते काय करते? काय झालंय? काय झालंय? काय झालंय? काय निघून गेले असं वाटलंय तुम्हासनी? अशी तशी जाणार नाही तुम्हाला सोडून. काय झालंय ते सांगा लवकर. काय एवढा रुसलायचा? काल एका गाण्याच्या कार्यक्रमाला मला गाणं गायला बोलवलेलं होतं. मग त्यांनी खरं तर गाणं ऐकणं सोडलं पाहिजे. तुम्ही गाणं गायचं कसं सोडताय? तू शांतपणा करू नकोस. ओव्हर स्मार्ट आहेस तू. मला नको शिकवूस. ऐकायचं तर ऐक ना. नाही सांगा सांगा काय सांगणार? सांगा साहेब, सांगा सांगा. हे ऐकते मी तुमचं. सांगा.
काल एके ठिकाणी गाणं गायला मला बोलवलेलं होतं. बऱ्याच महिन्यानंतर सुपारी आली म्हणून मी सुद्धा खूप असा एकदम उत्साही झालेलो होतो. बर गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मी पहिला सा लावला. सा एवढ्यात आयोजक आले, माझं गाणं थांबवलं आणि म्हणाले एक मोठा बॉलिवूडचा स्टार येतोय, त्याचा सत्कार करायचा आहे. आता मी त्यांना सांगितलं की माझं गाणं होऊ दे 10 मिनिटाचं, मग सत्कार व्हायला पाहिजे ना, खरं तर असं पाहिजे. पण त्यांनी ऐकलं नाही. मग ठीक आहे, तो बॉलिवूडचा स्टार आला, सत्कार करून निघून गेला. पुन्हा मी माझा सा लावला. म्हटलं नाही, माझी कला आहे. मी पुन्हा सा लावला. तेवढं एक जण आला माईकवर आणि म्हणाला चला सगळ्यांनी जेवून घ्या, जेवायचे काउंटर ओपन केलेले आहेत. सगळे प्रेक्षक जेवायला निघून गेले. मी एकटाच तिकडे सा. एक प्रेक्षक होता बाजूला. मी बघितलं मंडपवाला होता. तो पण माझ्याकडे चल ना भाई जल्दी चल ना जाणे काय यार खाणे के लिए. काय करणार? मी खरं तर जायला पाहिजे होतं, बंद करायला पाहिजे होतं. म्हटलं नाही, ज्या कलेचे मी पैसे घेतोय ती कला मी सादर करणार. म्हणून मी डोळे मिटले आणि तिसऱ्यांदा सा लावला. सा असा मी सा लावला. एवढ्यात एक बाई आली आणि आमच्या चिंटूला जरा बघाल का असं म्हणून बाळ देऊन गेली हातात माझ्या. काय करणार? एवढा संताप, एवढी संतापाची तिडीक डोक्यात गेली. पण म्हटलं नाही, मी माझं गाणं कंटिन्यू करणार. म्हणून मी पुन्हा गाणं कंटिन्यू करायला लागलो. हातात मूल होता तरी सुद्धा मी गाणं कंटिन्यू केलं. मेघारे बरसो मेघारे बरसो. आणि अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला. मी म्हटलं बाप रे, माझ्या गाण्यात इतकी ताकद आहे की पाऊस सुरू झालाय. नंतर कळलं ते पोरगं मुतलं होतं. आणि ते नॉर्मल मुतलं नव्हतं, असं मुतलं होतं. मला वाटलं वरतून पाऊस पडतोय. अशी संतापाची तिडीक माझ्या डोक्यात गेली. त्या पोराला घेतलं, मंडपवाल्याच्या मांडीवर ठेवलं, तडक जेवायला गेलो. भूक लागली होती. पण तो जेवण देणारा सुद्धा म्हणाला ये वो इसने अभी गाया था ना, बकवास गाया था, उसको मत दे. म्हटलं अरे ऐसा मत करो, मेरे को खाने को दे, मेरे को भूख लगा है, गानों को नहीं मिला, मेरे को खाने को दे दो. म्हणतो नाही ये ले लो, ये चपाती ले लो और जाओ. तक्षणी मी डिसिजन घेतला, तक्षणी निर्णय घेतला, मी गाणं सोडणार. संगीत क्षेत्रातलं कितीही नुकसान झालं तरी सुद्धा चालेल, पण मी गाणार नाही. दॅट्स इट. होऊ दे संगीत क्षेत्राचं नुकसान. साहेब, ढेकण्याच्या शिंकण्यानं कुठं कोरोना पसरतोय तवा आलाय मोठा सांगायला लागलाय मला संगीत क्षेत्राचं नुकसान होऊ दे. काय मोठं नुकसान होणार आहे? तुम्ही नाही गायले. नाही करू, माझ्या टाळकं सटकू नको, सांगून ठेवतोय. शांत व्हा साहेब, जरा निवांत घ्या, ये पाणी प्या धरा. आणि माझ्या मागे अजिबात लागायचं नाही. गा 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 मी नाही गाणार. मी कशाला मागे लागेन? मला काय हाऊस. हा, आणि मी माझी गाणं पोपट ही पदवी सुद्धा आता परत देणार आहे. अरे देवा. कोणाला देणार आहे? मला नको आहे, मी परत देणार. तुम्हाला कोण दिली होती? माझी मिस दिली होती मला. मला नको आहे, गाणंच नको आहे माझ्या आयुष्यात. मला गाणं नको. साहेब थांबा, काय नुसता तगादा लावलाय, गाणं नकोय गाणं नकोय. काय एवढा फरक पडणार नाही. तुमची गाणं पोपट पदवी आहे का नाही, तिला घाला चुलीत, नाही तर तिथं पाय पुसणं म्हणून दारात ठेवा, नाही तर इथं कुठं तरी कोपऱ्यात फ्रेम म्हणून लावा. कोणाला काय बी फरक पडत नाही त्याच्यानं. जबान को लगाम दे, जीभ हासडून हातात देईन. आवाज खाली. घर माझं आहे. माझं बी घर आहे हे. माझं घर हे आहे. माझं घर आहे का? आकडा करणार आहे का तुम्ही माझं? चल 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 निघ, Yes, चल आहे. चल. ए नेहमीच आहे साहेबाचं. शेपूट कुठं आतमध्ये अशी मागे आतमध्ये हा, घुसून ठेवतोय. हाय. हा? जरा माझा आवाज चढला की तेवढ्या पुरती बाहेर ते परत आत घुसून चल माहिती आहे, माझा मूड आता खराब करू नको. माझा टाळका टाकलाय सांगतो मी. मग सांग. मूड माझा नाही खराब करायचा. चालतंय. तुम्ही जरी काम सोडलं तरी मला तर माझं काम करायला लागेल का? मग यापुढे या कामाचे पैसे मिळणार नाही तर आता आधी कुठं मिळायचे तवा मला सांगायला कौतुक सोळा. हा. पैसे मिळणार पण गाणं नाही पाहिजे मला या नाही घरात. गात कुणी. गाणं हा शब्दच नाही पाहिजे या घरात. मला नको आहे गाणं, नको आहे मला. शांतता. मला नाही आवडत आहे गाणं. हे रडगाणं बंद करा पहिलं. हा. गाणं नको आहे. मला नको आहे गाणं. आपण मी माझं गुणगुणायचं. नको मला गाणं नको आहे. हा कुठला नियम आहे? माझा नियम आहे, माझं माझं घर आहे. पायवर घ्या. कशाला नको गाणं नको आहे तर. आता कुठं गायलो? अरे पण आता हे नॉर्मल बोल ना, पायवर घ्या, अहो, ते- पायवर घ्या ना, हे कशाला पाहिजे? अहो तुम्ही माझ्या नाजूक आवाजात बोलले की पायवर घ्या. ते घर पे जा रे तेरे, तू तेरे घर पे जा. नाजूक आवाजात बोललो. शहाणपणा करते मेरे काय सामके सामने. काय ठरवा आधी काय बोलायचंय ते. साधं नीट बोलता येत मला गाणं नको आहे या घरात. नाही गात नाही. आय! अगं बाई, ह्या कमरेचं काय करू मी? पुसन भरली.
आय 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 ए, तू मुद्दामून करतेस तू. कुठं मुद्दाम केलं? अरे तुझ्या आता हे कशाला चंद्रमुखीतलं हे कशाला पाहिजे? आता वसन भरले तर हे करू नको होय. अरे पण नॉर्मल कर ना तू. हे काय लागलं म्हणून आई ग असं कोण करतं? मी कधी केलं तसं? तुझ्यामुळे झालंय सगळं तुझ्यामुळे झालंय. सिरियस काम करून घेतलं कॉमेडीचं नॉमिनेशन. मला नकोय गाणं या घरात. अहो नाहीच गाताय मी. ठीक आहे जरा दुनियाला सांगायचंय मला नकोय गाणं आहे. ठीक आहे हे तुमचं लास्ट ठरलेलं आहे. मला बनला परत आयुष्यात कधीच गाणं हा शब्द बी इथं काढणार नाही म्हणून. नाही काढणार आहे. मी तुमचे साथ देईन. हा. ही शेवंत तुमची साथ देणार. आज तुमच्या शपथी बरोबर मी पण एक शपथ घेणार आहे. इथून या वालो आता आमचे साहेब आजपासून अजिबात गाणार नाहीत. कळलं का? ओ आता याल तुम्ही आमच्या साहेबांच्या माग गा 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 करत. पण आमचं नरड आहे ते. आम्ही दाबू नाही तर काय बी करू. काय नरड? सांगायले त्यासने कळलं? नाही आम्हाला आमच्या साहेबांची सुपारी नाही द्यायची. अरे काय? तोंड काय बघता इथं? कुठे दिसतंय का तोंड? दार बंद आहे ना. दार उघड आधी. मोठी आली आहे. काय आहे? नमस्कार हा, मग? स्वराधीश गान पोपट नाही ते इथं नाही राहते गानपोपट कोणी. थांब 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 आपलं ठरले गानपोपट नाही बोलायचं. ते थांब ना पाहुणे तर मागे नाही, नाही, नाही. मागे सांगितलं थांब जरा. या अरे सर अरे नमस्कार. अरे अरे नाही नाही पंडितजी, पंडितजी. काय करायलंय? काय फॅन आहे तुमची खूप मोठी. अरे फॅन आहे म्हणून हे नाही ना ओढायचं. बेटा हे कुठली वेगळाच फॅन आहे हा. ही पण गाणं शिकते अरे वा 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 गाणं शिकते गाणं. हा, ठीक आहे ठीक आहे. नाही काय सर काम काम काय काय आहे? काम काय? एक म्हणजे आमच्या गावाकडे बुवा एक इव्हेंट घ्यायचा होता. तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवायचा होता नाही का? नाही नाही ते गाण्याचा कार्यक्रम सोडून दिलाय. गाणं सोडून दिलंय. स्वाहा केलाय त्यांनी गाण्याचा. नाही, नाही. तुम्ही जाणे गा. नाही करू ऐका ना खूप इच्छा आहे बुवा. नाही नाही खूप इच्छा. नाही 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 प्रोफेशनल कार्यक्रम नाही. नाही करायचं आम्हाला. आमच्या साहेबांनी गाणं सोडलं. नाही. तुम्ही निघा. प्रोफेशनल तुम्ही कार्यक्रम निघा म्हणलं ना वाईट नाही. 1.5 लाख रुपये तुम्हाला त्याचं मानधन हो सर. नाही उड्या हे खरं मारायच्या. 1.5 करोड दिले तरी आम्हाला नको. अरे, तुम्ही निघा. हे बघा, ओ बाई निघा. तुम्हाला अहो, विश्वास असं नसेल ना, नका सर. करू. नाही आम्हाला हे बघा. प्लीज आम्हाला इंटरेस्टच नाही. ऍडव्हान्स घेऊन आलो 1.5 लाख रुपये. ते ठेवा. अरे नाही तुम्ही 1.5 करोड जरी दिलेत ना तरी ठेवा. आम्हाला ते नको साहेब असं नाही. खूप अरे ठेवा. प्लीज असं करू. ते ठेवा म्हणलं नवं. माझं इच्छा ते आहे. गुरु माझ्या पंडितांनी देईन. ठेवा. ठेवा ते. असं ठेवा आपलं नाव. म्हणजे चांगला कार्यक्रम होईल. भावगीतं म्हणायचं. सांगितलं ना बाई एकदाच आमच्या साहेबांनी नाही करायचं मागे कार्यक्रम. होतो. असं पाहुण्यांशी असं बोलतात. गाणं सोडलं थांब साहेब. जरा, काम म्हणजे- शांत बस जरा एकदम शांत बस. काय 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 काम काय काय? कार्यक्रम कसा आहे थांब जरा. म्हणजे 2 तासांचा कार्यक्रम आहे छोटासा. जर एक पुढे ठेवा असं बरं वाटतं. नाही देऊ नका घेत नाही. भावगीतांचा कार्यक्रम आहे त्याच्यात खास गाणे म्हणायचे बाबा तुमचे. खास करून ते तुमचं ते गबाळ्यांचे गाल फुगे ते. ए, असं असतं का गाणं? बगळ्यांची साहेब! साहेब, गायचं नाही आहे तू होय मस्ती. होय माझ्या लक्षात आहे. हरवले मी तर दुनियाला सांगितलंय तिथं. होय लक्षात आहे माझ्या. तू आज जा. मी त्यांना नाहीच म्हणणार नाही आहे. गायचं. कळत कसं नाही मी साहेब, नाही शपथ घेतली आहे. होय मी नाहीच तुमच्या म्हणणार. सकट मी बी वर जाईन मग. नाही शपथ मोडायची मी नाही, नाहीच सांगून म्हणणार आहे ठेवते. त्यांना. हा. पाहुणे आहेत ना असं एकदम नाही तोंडावर बोलू शकत. हा सर. हा घ्या सर तुमच्यासाठीच आहे. 1.5 लाख रुपये हा. हा? म्हणजे भावगीतं वगैरे चालणार आहे. हो, चालणार आहे. त्याच्यात- माझी साधारणतः 20 एक भावगीतं तयार आहेत. काही अरे टेन्शन वा. नाही. अरे वा. 2-2.25 तास मी एकदा सुरू झालो की असे निघून जातील. काही अरे. टेन्शन नाहीये. आणि ते जे आहे बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरा. काय आहे साहेब? लाचार आहे मी. पैशाची गरज आहे मला. घेऊ दे ना कार्यक्रम प्लीज. गा नाही नाही साहेब तुम्ही गा. मला कळून चुकलंय साहेब. तुम्ही होय ना. किती बी घासात आणून ओरडले ना की मी गाणं सोडणार आहे, मला गाणं गायचं नाही, गाण्याचं नाव बी या घरात नको, तरी असलं काय बी होणार नाही तुमच्याच्याने. कारण रात्राणीचा सुगंध जसा दरवळण्यापासून कोणी रोखवू शकत नाही ना, तसं तुमच्यापासून तुमचं गाणं कोणी रोखवू शकत नाही. माझं गाण्याचं. खरंय. अहो साहेब तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असले तरी तुमचा शेवटचा श्वास म्हणजे तुमचं गाणंच असेल. हो. आणि कसं आहे ना, तुम्ही जर गायलात ना तर गल्लीतली कुत्री आहेत ना, कवा धरणं मलूल पडल्या ती तरी जिद्दी होतील. त्यांच्यात जान येईल हो.
हो अच्छा माझ्या गाण्याचं असं होऊ शकतं गाणं कुत्र्यासनी फरक पडतो हे म्हणजे माझ्या गा, गाण्याची गा. माझ्या गाण्याची किमयाच तशी आहे आणि कुत्र्यांचा आणि माझा एक जुना स्नेह आहे हा गा. म्हणजे मी आता अशा लेवलला गाण्यात आहे की कोणीही मला म्हणू शकणार नाही की माझं गाणं कोणी कुत्रा ऐकत नाही साहेब सुपारी परत घेतील ते गा. जस्ट तुम्हाला एक दाखवतो नाही, कारण कसं असतं माणूस जेव्हा गातो तेव्हा त्याचा सर्वांवर परिणाम होतो कुत्र्यांशी आणि माझा काय संबंध आहे तुम्हाला लगेच एक झुळूक दाखवतो त्याची झलक दाखवतो. झलक, झलक, झलक. संगीत काय करू शकतं याची मजा बघा जागा झाला मी बोललो ना दाय 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 अरे बापरे अरे हा कुत्रा म्हणजे कमाल गातोय काय अप्रतिम गातोय. अरे बापरे आठवा आश्चर्य ओ भाई हा कुत्रा सुपारी घेईल का हो? घेल ते ओपीडी टेक्निकल झाल्यावर दुसरं काम काय ते असणे काय काम नाही रिकामं बसलेलं असतंय ते येईल उड्या मारत मारत आपण ही सुपारी कुत्र्याला देऊ मग त्या द्या. हा, अरे नाही, त्याच्या- नाही, त्याच्या- अरे नाही. गातोय तो फार कमाल अरे, केलं. गायक अरे गायक नाही आहे ना अरे कमाल केली अरे अफलातून परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल. वा 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 अफलातून अफलातून. समीर जेव्हा तू पहिल्यांदा सुमारिया चौगुले म्हणलं की नाही गाणं बंद तेव्हा काळजा धस झालो म्हणजे असं वाटलं की समीर चौगुले असं म्हणाला की आजपासून विनोद बंद तर कसं होईल. पण ते ज्या पद्धतीने तू खुलवत नेलंस नंतर ला जवाब आणि नमा अशक्य आहेस तू. बाईगाच्या चालीवर जेव्हा आई ग सुरू केलंस ओ हो कमाल कमाल उत्तम. सई. कडक परफॉर्मन्स कडक. मला फारच आवडली आजची संकल्पना. मला असं वाटतं की आपल्या दिग्दर्शकाचं थोडं कौतुक इथे यासाठी झालं पाहिजे कारण त्यांचा उत्साह म्हणजे छोट्यातलं छोटं सुद्धा असे नका ते आवर्जून करतात आणि मला असं वाटतं तेच इट इज व्हेरी इन्फेक्शियस जे आपल्यामध्ये पण सगळ्यांमध्ये पसरतं. ब्रिलियंट परफॉर्मन्स. यासाठी जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. मंडळी आज या मंचावर होणार आहे एक चित्तथरारक घटना. इथे होणार आहे एका दरोड्याची वाटणी. बघूया कोणाच्या वाट्याला काय काय येते ते. हा हास्य धमाका दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कॉमेडीचा लघुरिदम अरुण कदम, विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. गौऱ्या हा भाई गौऱ्या चोरीचा माल आला आलाय आपले सगळे पार्टनर आले आलाय अरे नेहमीसारखा अडकला आलोय बसाऱ्या अरे पंप द्या पंप द्या म्हणा पंप द्या या पंपनी माझा दम थांबणार आहे दम्याचा माझा दम्याचा
अरे झाला झालं. पंप मारलास एकदम मार. रिलॅक्स झालास ओके. आपला चोरीचा माल कुठे हा का इथे? चला खुफिया जागी लपून ठेवा लवकर खुफिया जागी लपून ठेवा तिकडे मागे लपून ठेवा. चला झालं चला आता पळा काय लपवा 6 महिन्यांनी भेटा गावी जा सासरी जा टाकीत लपा काख्यात लपा कुठे लपा 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 अरे पळा काय वसाऱ्यांनो नाही ह्या टायमाला नाही दर टायमाला तू वसारे इकडे येतोस बोलतोस सगळ्यांनी पला 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 न 6 महिन्याने आपण भेटतो सगळा माल तुझ्याकडे राहतो मला कायच मिळत नाही मला माझा वाटा आजच्यात पाहिजे अरे बाय असा काय करतोय यार काय? तू? अरे ही पद्धत आहे आपला माल खुप्या जागी लपवायचा आणि 6 महिन्यांनी भेटून आपण त्याच्या वाटेकराची पद्धत आहे हा. वसाऱ्यांनो तुमची खुफिया जागा मला कधीच मिळाली नाही खुफिया जागेच्या नादात तुम्ही मनात तोंडावर खुफिया बनवलं वसाऱ्यांनो ते काय नाही मला माझा वाटा पाहिजे वसाऱ्यांनो आजी आज्ञा भाई बस 6 महिन्यानंतर आपण तुझा वाटा तुला परत द्यायचो ना मग अरे हो वसाऱ्या द्यायचो पण 2 कोटी मधले किती 27.5 रुपये वसाऱ्यांनो ते पण 27 रुपये म्हणजे तुम्हाला सांगतो खुपिया जागी यायला मला 1400 रुपये लागले न तुम्ही मला काय दिले 27.5 रुपये अण्णा भाई तुला नक्की कसला राग आलाय ते सांग मला म्हणजे 2 कोटी मधले 27.5 दिले ह्याचा राग आलाय की रिक्षावाल्याला 1400 रुपये द्यावे लागले आणि तुला 27.5 मिळाले ह्याचा राग आलाय वसाड्यानो मला याचा राग आलाय की तुम्ही मला 27.5 रुपये जे दिलेत ना त्यातले जे 8ने दिले त्यातले 2-4ने तुम्ही दिलेले आहेत ते कुठंच चाललेत नाही हात ते काय नाही मला आज वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आत्ताच पाहिजे अरे आज्ञा भाई पशा भाई बरोबर बोलतोय 6 महिन्यांनी वाटणी करूया ना 6 महिने नको अरे 6 महिने व्हायला येतात तेव्हा पोलीस मला पकडून घेऊन जातात 4 वर्षानंतर मी जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळा माल संपलेला न वसाऱ्यांनो आपण 20 वर्षातून 5 वेळा चोऱ्या केल्यात बरोबर आहे बरोबर. त्या चोऱ्यातला मालाचे मला किती पैसे मिळाले माझा वाटा 1762 रुपये वसाऱ्यांनो मी जेलमध्ये होतो म्हणून माझ्या पोट्या पाण्याची व्यवस्था झाली मी जर का बाहेर असतो तर त्या 1762 मध्ये वर्षभरात मी कटिंग तरी प्यायलो असतो काही वसाऱ्यांनो आशाबाई आणि आताच पोलीस आली तर इथे शपथ येऊ द्या वसाऱ्या परत मी जेल मध्ये जाईन 4 वर्ष पण मला आज इकडं वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे अरे काय वाटा वाटा ठीक आहे द्या बाबा द्या हे, पाठवूया आपण घे द्या रे इकडे. पाण्या. इकडे आ. पाहिजे मला वाटा दे इकडे दे दे इकडे पैसे दे हे घे वाढ बाबा तू आमचा सिनियर आहेस तुझ्या नावाने आम्ही गँग चालवतो अरण्या अरे वसाऱ्यांनो नका लावू माझं तुमच्या गँगला जेव्हा पण आपण चोऱ्या करतो तेव्हा वसून तुम्ही काय बोलता आरण्या भाईच्या गँगने दरोडा टाकला आरण्या भाईच्या गँगने दरोडा टाकला ते काय नाही वसाऱ्या माझा वाटा म्हणा अरे घे यार याचा वाटा हे देऊन टाक, भाई. तुम्ही करा हे घे. वाटा. अरण्या भाई करा वाटा. तू सिनियर आहेस कर हा. तू वाटे कर वाटा हा वाटा मीच वाटणार आहे वाटा. वाटा वाटतो मी वाटा हा वाटते ना वाटतो मी वाटा ना एवढं काय मला वाट पाहिजे मी वाटणार आहे ए वाटा हे घ्या वाटा हे आहेत वाटा वाटा घ्या वाटा 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 ना वाटा 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 मग ऍक्च्युली काही झालंय माझा गणिताचा जामच घोललाय म्हणजे मला वाटता येणार नाही तू वाटणार रे तू वाट वाट्याची अक्कल नाही हा? वाट्याची अक्कल आणि गँगला नाव लावायचं तुमचं अरे पण नका नाव लावू वसाऱ्यानं माझं कशाला लावता बसा खाली बसा यांचं लय झालं आता नीट लक्ष द्या इथे आता बोलाल द्या इकडे इकडे लक्ष द्या हा. नंतर बोलू नका अरण्याबाय हा. माझ्या वाट्याला कमी आले म्हणून हे 500चं बंडल आहे एक नोट देतो मी आता कळलं डन डन म्हणे हे तुझे 500 गौऱ्या तुझे 500 अरण्याबाय तुझे 500 थँक्यू हे माझे 500 ओके बने हे तुझे 500 गौऱ्या हे तुझे 500 अरण्याबाई तुझे 500 तुझ्याकडे आहेत ना हे काय आहेत ना मग हे माझे 500 बने तुझे 500 गौऱ्या तुझे 500 हा भाई अरण्याबाई 500 आहेत अरे हे काय कवापासून आहेत माझ्याकडे नीट ठेवून द्या त्या हे माझे बने हे तुझे 500 गौऱ्या हा भाई हे तुझे 500 हा भाई अरण्याबाई आहेत ना 500 अरे हाय तुम्हाला सारा कवरा घाम आलाय आता हे 0-1 नुसते 50 ची नोट राहील बने तुझे 500 गौऱ्या हे तुझे 500 हा भाई.
अण्णाबाईचे 500 आहे ते माझे 500. हाय माणसाला किती वेळा सांगतो हाय माणसाकडे. आणि तुझे 500, हा. गौऱ्या तुझे 500, अण्णाबाई तुझे 500. थांब एक मिनिट, वसाऱ्या थांब थांब थांब. काहीतरी झोल आहे वसाऱ्या. काय तू मला एकच 500 दिलेस, ह्यांना लय 500 दिलेस आहेस तू. ह्यांना लय 500 दिलेस, माझ्याकडे एकच 500 आहेत. आपण तुमचे 500 आहे ना तुमच्याकडे. हा मग सॉरी सॉरी सॉरी. ओके ठीक आहे. पण हे 500, गौऱ्या 500, अण्णाबाई 500 आहेत ना. आहे काय म्हणजे? हे माझे 500. पण हे 500, बाई. गौऱ्या तुझे 500, हा अण्णाबाईचे 500 आहेत. एक मिनिट काहीतरी झोल आहे वसाऱ्या. म्हणजे माझ्याकडे एवढेच 500 आहेत, तू ह्यांना लय 500 देतो आहेस मगापासून. तू एक काम कर, तू माझ्यापासून वाट आता. तसं करूया. अर्णबाईची गँग तसं करूया. अर्णबाई 500 तुझ्याकडे आहेत. हे काय? हे तुझे 500, ओके अर्णबाई तुझे 500 अरे तुझ्या. वसाऱ्या, ही काय फालतूगिरी आहे. तू एक काम कर, 500 नको, मना 1000 दे. ह्यांना फक्त 500च दे, कारण तू ह्यांना लय 500 दिलेस. मना 1000 दे. अर्णबाईची गँग आपण अर्णबाई बोलते तसं करूया. काय मग पाशाबाई आम्हाला पण 1000 तर पाहिजे. तुम्हाला पण 1000 त्यात काय हा? हे तुझे 500, हे अर्णबाईला 1000 देणार म्हणून तुला 1000. गौऱ्या तुझे 500, हे अर्णबाईला 1000 देणार म्हणून तुझे 1000. हा बाई. हे माझे 500, हा. आणि हे अर्णबाईला 1000 देणार माझे 1000. अरे मना थांब देतोय. तुझे 500 तुझ्याकडे आहे. हे काय माझ्याकडे? हे वरचे 1000. हा ठीक आहे. हे 500, हे अर्णबाईचे 1000. हे 500, हा. हे अर्णबाईचे 1000. हा. हे माझे 500, हे अर्णबाईचे 1000. अरे थांब वसाऱ्या. तुझ्याकडे आहेत 1,500, मग तुझे झाले. अरे एक मिनिट थांब वसाऱ्या. तू मना 1000 देतोस, पण त्यांना तू जास्त 1000 देतोस आहेस वसाऱ्या. अरे असं कसं जास्त दिले? तुझ्या हातात किती आहेत? 1,500. तुला किती दिले? 1,500. मी 1,500 घेतले. तुला किती दिले? 1500. अरे मग तुला जास्त मिळाले. बाई आम्हाला पण 1500 पाहिजे. अरे यार आम्हाला 1500 पाहिजे. आम्हाला 1500 पाहिजे. आता झालं यार, तुला जास्त येत होते. आता ह्यांना 1500 द्यावे लागणार. या 15 नोटा तुला घे 1500. या 15 नोटा तुला 1500. या 15 नोटा मला 1500. अर्णबाई तुझे 1,500 तुझ्याकडे आहेत. एक मिनिट थांब वसाऱ्या, ही काय फालतूगिरी आहे? तू त्यांना जास्त देतोस आहेस पैसे यार. अरे अर्ण्या भाई असा काय करतो यार? अरे काय करतो म्हणजे तुम्ही त्याला जास्त दिले अरे पैसे? कसं जास्त? त्यांना फक्त 1,500 दिले, तुला 1500 दिले. 1,500 आणि 15 केवढा फरक आहे यार अर्ण्या भाई. काय करतो यार तू? सॉरी हा सॉरी उगाच आपलं. सॉरी. एक काम कर, ये तुला 5000. 5000. अरे अर्ण्या 15. 5 वरनं 15ला पोचायला किती वेळ लागणार आहे? उगाच आपलं काय पण. हे तुझे 5000, हे माझे 5000. हे नको वसाऱ्या, चल हे पैशाचं हे नको वाटप. ऍक्च्युली तू मला 1500 म्हणजे लयच दिले साहेब, पण मनात दिसताना असं वाटतं की तू त्यांना जास्त देतोस पैसे. असं आहे माहिती. काय यार त्याच्यामुळे एक काम करूया, हे नको पैसे नंतर वाटूया, पहिले दागिने वाटूया. झालं पैसे नंतर. हा. अर्ण्याबाई बोलतोय दागिने वाटूया. ते दागिने वाटणार. अर्ण्याबाई हा. लय माल लागलाय हाताला. थँक्यू. पोरांनो नीट बघा. एवढा लय माल आहे शांत त्याचा नीट लक्ष द्या. नंतर बोलायचं नाही. हा बन्या हे ब्रेसलेट तुला. गौऱ्या हा भाई. हा सोन्याचा हार तुला. अर्ण्याबाई हा. तुझ्याकडे काय सोन्याचं? हे काय चैन आहे ना? हा मग ही सोन्याची चेन मला. हा भाई. एक मिनिट हा. बन्या हा बघ हा हार तुला. हा ए हा हे तुला. हा भाई. अर्णबाई तुझ्याकडे काय सोन्याचा? हा हे काय आहे ना मग हा सोन्याचा मला. हे थांबा थांबा सर नो, काहीतरी गोंधळ होतोय. काय? ही जी चैन आहे ती माझी स्वतःचीच आहे. हा है ना? हा तू ह्याला दिलीस, हा तू ह्याला दिलीस, तुला घेतलीस. ह्याच्यातलं माझं सोनं कुठं आहे? अरे तुझ्याकडे आहे ना सोनं. हा हे माझं पण ते माझं स्वतःच आहे ना वसाऱ्या. आम्हाला नकोच आहे. तुम्हाला हवं? नाही, अरे नाही, मी नाही. देणार पण नाही वसारे, हे माझं स्वतःच आहे. पण तसं ह्याला तू दिलंस, ह्याला दिलंस तर तू घेतलं, तसं मला ह्याच्यातलं सोनं नको काय? अरे मग तुला पैसे मिळाले जा आणि विकत घे ना सोनं. कसं समजू या वसाऱ्याला? काय? अरे आई, शपथ. पोलीस अर्ण्याबाईला लपवा. अर्ण्याबाई पकडला नाही गेला. अरुणबाई गँगचा विजय असो. अरुणबाई गँग. वसाऱ्या, अरुण बाईचं नाव नको. थांबा. सर सर कुठे बोलतोय? इन्स्पेक्टर खांडेकर आलाय. हा? पळताय काय? सॉरी सॉरी सॉरी. चोरीचा माल घेऊन पळताय? नाही नाही साहेब, साहेब आम्ही नाही चोरी केली. आम्ही नाही चोरी केली. गप्पे. इन्स्पेक्टर खांडेकर म्हणतात मला. कुठे पळताय? हा? बोला लवकर. चोरीचा माल कुठे? चोरीचा भैया जाड्या. साहेब जाड्या बोलू नका.
ए जाड्या चोरीचा माल कुठे आहे? साहेब ऐका चोरीचा माल कुठे आहे? तुम्ही अशा ऐकणार नाही साहेब. आता पिशुम अरे, पिशुम कबूल करा कबूल करा. साहेब चोर चोरी करून जो माल घेऊन आले होते ना तोच आम्ही तुम्हाला द्यायला लावलो होतो साहेब. हा साहेब आम्ही हा माल घेऊन आता चौकीत येणार होतो साहेब. हा साहेब. म्हणजे तुम्ही सामान्य नागरिक आहात? हो सर. वा हा माल आता पोलीस स्टेशनला जप्त होतोय कळला? हो साहेब हो साहेब. हा. आणि तुम्ही या आणि पोलीस स्टेशनला जबुली द्या. ए जबुली नाही वसाऱ्या, तू दोन्ही मिक्स केलेस, कबुली आणि साहेब साहेब स्वतःचा साहेब साहेब सॉरी साहेब. ए खांडेकर चल बाहेर माझ्या रो चल भांडे बाजार साहेब. चल बाहेर चल. भाई अहो, शपथ यार भाई अरुण भाई भाई अरुण भाई बाहेर बाहेर भाई बाहेर भाई सगळा माल गेला भाई. डेंजर होता ए भाई. ए तू इन्स्पेक्टर खांडेकर गेला काय? गेला भाई. वसाऱ्या इन्स्पेक्टरचं नाव पण खांडेकर होतं. ना भाई. तू जाऊ दे मरू द्या. आपला खांडेकर कुठे? भाई आला भाई भाई. कुठे तू वसाऱ्या? अरे बा, हा तो पोलीस सगळा माल घेऊन गेला यार. आपला वाटायला काहीच राहिला नाही यार. पशाबाई अर्ण्या भाईकडे 1,500 आहेत ना. अरे हा आपलं चोरी मधले ना. अरे मग दाखव दीड. ए वसाऱ्या ते माझे आपण वाटून घेऊया अरे अरे चाल ते माझे आहेत. अरे भाई सगळा माल पोलीस घेऊन गेला, आम्ही नाही वाटूया घ्यायचं काय? मग द्या लवकर यार अन्या भाई, ते पण आहे. आपण सगळ्यांमध्ये वाटून घेऊया. ठीक. ए अने हे तुझे 500, हा. गौरे तुझे हा 500, भाई. हे माझे 500. न माझे पैसे? अरे अर्ण्या भाई तूच दिले ना आम्हाला. हा हा असं काय? झालं सगळं? धमाकेदार परफॉर्मन्स. वा वा वा. हा सर रसिक प्रसाद दा. अप्रतिम अप्रतिम. मुळात चोरांची दरोडे घालणाऱ्यांची गँग आणि त्याचा लीडर अरुण, इथेच मी लुटलो गेलो होतो पहिला. पण अरुण एक तुला सांगतो, इथे जरी त्यांनी तुला बनवलेलं असलं आणि तुला लुटलं असलं तरी अवघ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मनं तू कधीच लुटली आहेस तुझ्या परफॉर्मन्स. ला जवाब. मजा आली, खूप मजा आली.